दरवर्षी आषाढी एकादशीला मी पांडुरंगाच्या दर्शनाला येतो. या वर्षीही मी आषाढीला येण्याचा प्रयत्न करणार आहे. तब्येतीच्या कारणामुळे बऱ्याच वेळा गर्दीमुळे यायचं की नाही यायचं याबाबत मी विचार करत होतो. पण आज एकादशी आहे. अनाशे या भागामध्ये माझा दौरा होता. त्यानिमित्तानं पांडुरंगाचं दर्शन आज मी घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने आता आपल्याबद्दल कायम चर्चा सुरू असतात, भाजपमध्ये जाणार येणार, काय नेमकं वस्तुस्थिती काय? मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा माझा प्रश्नच नाही आहे. त्याला मी आता पूर्णविराम दिलेला आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबरोबर राहणार आहे. हे अनेक वेळा मी माध्यमांसमोर मांडलेलं आहे. पण वारंवार चर्चा होतात, त्यांना मनोरंजन होते, करमणुकी होते. माध्यमांचे काम चालतं. हां, माध्यमांचं चांगलं आहे. त्या माध्यमांची जबाबदारी आहे, माध्यमांचं काम आहे आणि त्यामुळे माध्यमही त्यासाठी. याला कारणीभूत गिरीश महाजनच आहेत सगळ्याला? नाही, मला नाही वाटत गिरीश महाजन वगैरे. बस गिरीश महाजन हा तसं पाहिलं तर माझ्या दृष्टीनं माझा सामान्य कार्यकर्ता होता. कार्यकर्त्याच्या माध्यमातून आज मंत्री झालो. मी ज्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये होतो त्यावेळेस गिरीश महाजनांना त्या ठिकाणी स्थान नव्हतं. मी गेल्यानंतरच गिरीश महाजनांना त्या ठिकाणी स्थान मिळालं आणि चांगली गोष्ट आमच्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं. दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत जी चर्चा सुरू आहे, कसं बघताय तुम्ही? एकत्र येणं चांगलं वाटतं का काय नाही? माननीय शरद पवार साहेबांनी परवा दिवशी या सर्व चर्चेला विराम दिलेला आहे आणि त्यांनी सांगितले की आता आम्ही अजितदादा पवारांच्या किंवा कोणत्याही ज्यांनी विश्वासघात केला अशा पक्षाबरोबर आम्ही जाणार नाही. परत त्यांनी हेही बदलला, त्यांचा स्टेटमेंटही बदलले. ही का माळेगाव कारखान्यापुरतं होता असं त्यांनी सांगितलं. आता पवारसाहेबांनी काय कुणाबद्दल स्टेटमेंट माळेगाव कारखान्याबद्दल केलं की अन्य सर्व पक्षाबद्दल केलं याची मला कल्पना नाही. पण याचा सर्वस्वी निर्णय जो आहे अजितदादांबरोबर जायचं का अन्य कोणा पक्षाबरोबर जायचं आहे तो माननीय शरद पवारसाहेब घेतात आणि तो जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील. एकत्र आलेलं चांगलं वाटतं का कसं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की एकत्रित भूमिका घेतली तर ते चांगली असते. पण तो काही तत्त्व आडवे येत असतात. तत्त्वांना मुरड घालून एकत्र येणं जरा अवघड असलं तर एकत्र येता येणार नाही. अजितदादा जर बाजूला झाले भाजपपासून तर शक्य होऊ शकेल असं वाटतं? शक्य अशक्यच्या गोष्टी नाही आहेत. जेव्हा घटना घडतात राजकारणामध्ये त्याच वेळेस त्याच्याबद्दलचे निर्णय घ्यायचे असतात. राज्यात एका बाजूला दोन ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा जोरात सुरू आहे. आमची अशी अपेक्षा आहे की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं. सारे सरकारच्या विरोधी पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकीचं बळ जे आहे ती निवडणुकीमध्ये दिसतं आणि त्यामुळे महानगरपालिकांमध्ये चांगलं यश शिवसेनेला किंवा विरोधी पक्षाला मिळू शकेल. ज्या पद्धतीने अमोल मिटकर यांनी 2 दिवसापूर्वी वक्तव्य केलं, कालही इथं वक्तव्य केले की अजित पवार पुढच्या आषाढीला पूजेला येतील इथं. पुढच्या आषाढी ही कार्तिकीची आहे. नाही, त्यामुळे कार्तिकीला या ठिकाणी उपमुख्यमंत्री येतातच. मुख्यमंत्री जे येतात ते आषाढीला येतात आणि कार्तिकीला उपमुख्यमंत्री येतात. ही या पांडुरंगाच्या जी परंपरा आहे. त्यामुळे स्वाभाविकता पुढची वारी आणि पुढची पूजा ही अजितदादा करतील ह्याच्याबद्दल काही नवल नाही आहे कारण ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचं म्हणणं आहे की राज्याचं सारथ्य करतील मुख्यमंत्री म्हणून आणि आषाढीला पुढच्या पूजेला येतील असं आहे. अमोल मिटकरी हे आशावादी आहे. ते त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना स्वाभाविक असं वाटतं की आमचे अजितदादा हे मुख्यमंत्री झाले पाहिजे. त्यामुळे त्यांची आशा आहे. ते आशा पांडुरंग केव्हा पूर्ण करतील हे ते काळच ठरवेल. पूर्वीच्या कालखंडामधले भाजपा एका विशिष्ट चौकटीमध्ये, संस्कारामध्ये, शिस्तीमध्ये, भ्रष्टाचारविहीन अशा स्वरूपाची भाजप मानली जात होती. नेहमीच भारतीय जनता पार्टीचा नारा राहायचा आहे की आम्ही भ्रष्टाचाराला साथ देणार नाही, गुन्हेगारांना साथ देणार नाही. गुन्हेगारी मुक्त शासन अशी गोपीनाथ मुंडेंची घोषणा होती आणि त्यामुळे गुन्हेगारी मुक्त भाजप अशा स्वरूपाचंही त्या कालखंडामध्ये करण्यात आलेलं होतं. भ्रष्टाचारांना संरक्षण त्या कालखंडात दिलं नव्हतं. अगदी एकनाथ खडसेंनासुद्धा क्षमा भाजपने केली नव्हती. नुसता आक्षेप आला. त्या आक्षेपामुळे एकनाथ खडसेंना त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला होता. पण आता अलीकडच्या कालखंडामध्ये आक्षेप नाही. आता तर जेलमध्ये जाऊन आलेले, आता दाऊद म्हणजे मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये जे दाऊद इब्राहिम आहे त्याचे हस्तक
सलीम कुत्ता ह्याच्याबरोबर नाचणारे बडगुजर यांना आता प्रवेश मिळायला लागला, हे अति झालं. मला वाटतं की हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. आता भारतीय जनता पार्टीमध्ये 90% लोक हे बाहेरून आलेले आहेत, ज्यांच्यावर ईडीची किंवा अन्य कारवाई केलेली आहे, भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केलेले आहे. अजितदादांवर 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचे आरोप देवेंद्रजींनी स्वतःच केलेले आहे. अशा अनेक आरोपी जे आहेत, ज्यांच्यावर आम्ही आरोप केले विरोधी पक्ष नेता असताना, त्याच आरोपींना आज भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मानाचं स्थान आहे. आणि ज्याने उभं आयुष्य भारतीय जनता पार्टीसाठी घातलं, रक्त आटवलं, असे कार्यकर्ते बाकी आज बाजूला पडत आहेत. तसा लेख लोकसत्तामध्ये मी वाचला. मला वाटतं त्या लेखाशी मी सहमत आहे. राज्यातलं नेतृत्व कारणीभूत आहे यासाठी, राज्यातलं नेतृत्व कारणीभूत आहे हे सगळं नाही, मला नाही वाटत राज्य ही परिस्थिती कारणीभूत असते याला, आणि त्याला सगळ्यांचं योगदान असतं. म्हणजे प्रत्येक राज्याच्या नेतृत्वाला दोष देऊन उपयोग नसतो. त्या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याला मदत करणं, हे उचलून करणं, आणि पक्ष संघटनेमध्ये कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे ठरवणारे पण तसे अप्रत्यक्ष जबाबदार असतात. पण भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेविषयी मी मांडू शकत नाही, कारण मी भारतीय जनता पार्टीचा आता कार्यकर्ता नाही आहे. मी माझे संस्कार विसरलेलो नाही. मी राष्ट्रीय संघाचा एक स्वयंसेवक आहे, हे अभिमानानं अनेक वेळा मी सांगितलेलं आहे. मी त्या शिस्तीमध्ये राहिलेलो आहे. 40-45 वर्ष भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी, विस्तारासाठी मी जीवाचं रान केलेलं आहे. त्यामुळे एका दिवसात सारे संस्कार विसरतील असं नाही. परंतु माननीय शरद पवार साहेबांनी मला या ठिकाणी अंधाराच्या कालखंडात उजेडामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांचे ऋण मी विसरू शकत नाही. मला नाही वाटत गिरीश महाजन वगैरे, बस गिरीश महाजन हा तसं पाहिलं तर माझ्या दृष्टीनं माझा सामान्य कार्यकर्ता होता. कार्यकर्त्याच्या माध्यमातून आज मंत्री झालो. मी ज्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये होतो त्यावेळेस गिरीश महाजनांना त्या ठिकाणी स्थान नव्हतं. मी गेल्यानंतरच गिरीश महाजनांना त्या ठिकाणी स्थान मिळालं. आमची अशी अपेक्षा आहे की दोघे ठाकरेंनी एकत्र यावं. सारे सरकारच्या विरोधी पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकीचं बळ जे आहे ती निवडणुकीमध्ये दिसतं, आणि त्यामुळे महानगरपालिकांमध्ये चांगलं यश शिवसेनेला किंवा विरोधी पक्षाला मिळू शकेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.